मग ही जबाबदारी पार पडत असताना विश्वासू माणसं आहेत, जीवाला जीव देणारे आहेत, प्रसंगी प्राणाचं बलिदान करणार, हे सगळे मावळे महाराजांसाठी जीव द्यायला तयार आहेत. आणि मग महाराजांसाठी ही चॉईस अवघड आहे की 8,000 लोकांपैकी नक्की कोणाला सोबत घ्यायचं. प्राथमिक स्तरावरती 1,000 लोकांची निवड केलेली आहे आणि ही 1,000ची तुकडी आहे, पायदळाच्या तुकड्या असायच्या. तर ती तुकडी ही बांधल देशमुख यांची निवडलेली आहे. तर हे बांधल देशमुख हे हिरडस मावळ मधले, आणि हिरडस मावळ किंवा एकंदरीत मावळ प्रदेश आपण पाहिला तर सगळा डोंगराळ भाग आहे आणि अत्यंत काटक आणि चपळ अशा प्रकारची या ठिकाणची मंडळी असायची. यामुळे या निकषावरती त्यांचं चॉईस झालेली किंवा निवड झालेली की ते काटक आहे आणि त्याचा तो सराव आहे डोंगर दऱ्यांमधून आणि चिखलातून वगैरे जाण्याचा, असा तो सराव त्यांना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 24 मैलाचं अंतर कोणाला कापता येईल म्हणजे न थकता आणि शत्रूची कुठल्याही टप्प्यामध्ये गाठ पडू शकते त्या ठिकाणी लढण्याची तयारी असली पाहिजे. आता आम्ही एवढा अंतर चालवण्यात आणि आराम करतो मग तासा 2 तासांनी शत्रूला अंगावर घेऊ असं चालणार नाही. शत्रूची जेव्हा गाठ पडेल तेव्हा त्याची भिडण्याचं हे काम आहे. बरं, हे भिडत असताना सुद्धा जे जोशाने एकमेकाशी लढलं पाहिजे तो जोश यावा म्हणून आपण जसं बघू शकतो की अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये घेरलेला आहे. असं कळल्यानंतर अर्जुन ज्या त्वेषाने लढलेला असेल अशा प्रकारे त्वेषाने लढण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. म्हणून जे बांधल देशमुखांनी जे बांधल सगळे निवडले गेले 600 बांधल हे सगळे एकाच परिसरातले, एकाच परगण्यातले म्हणून किंवा प्रांतातले, गावातले, एकमेकाचे नातेवाईक असे एकमेकाशी कुठेतरी भावनिक त्यांचं विश्व गुंफलेलं आहे. आणि म्हणून एखादा बांधल पडताना पाहिल्यानंतर बाकीचे बांधल जे त्वेषाने लढू शकतील हे खूप मोठं आश्चर्य होणार होतं. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादा माणूस पडला तर बाकीचे त्वेषाने लढणार आहेत आणि शेवटचा व्यक्ती जिवंत असेपर्यंत खिंड किंवा तो प्रदेश लढवला जाईल अशा प्रकारच्या लोकांची त्या ठिकाणी निवड होणार होती. म्हणून त्या फौजेमध्ये एक संघपणा असावा, एक जिन्सीपणा असावा, सगळ्यांचा विचार एकोप असावा. नाहीतर अर्ध्यांनी सांगितले की नाही आपण प्राणपणाने लढू आणि अर्ध्यांनी सांगितले आता आपण माघार घेऊया, पुढे थोडा अजून जाऊन मग दम खाऊन शत्रूला अंगावर घेऊया, असं कुठेही मत विभाजन होऊ नये. जिल्हा अजिबात होता का म्हणजे एक मताने, एक दिलाने आणि व्यवस्थितपणे एक संघपणे लोकांनी लढावं यासाठी या बांधल देशमुखांची निवड झालेली आहे, त्याच्या पायदळाची ती निवड झालेली आहे. आणि आपण हे नंतर महाराजांची चॉईस अत्यंत करेक्ट होती, योग्य होती हे आपण पाहिलं की जोपर्यंत तोफांचे आवाज होत नाही तोपर्यंत मावळ्यांनी खिंड सोडलेली नाही.